धर्मध्वजाची उभारणी करण्यात आलेली याकडे आपलं लक्ष असेलच, मात्र या बुलेटिनमध्ये आता 36 जिल्हे 50 बातम्या बघूयात. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये पाळधीसह अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, मात्र पावसामुळे मका, ज्वारीसह काढणीला आलेल्या इतर पिकांबरोबरच फळबागांचेही नुकसान. नाशिकच्या इगतपुरीत मुसळधार पाऊस सकाळपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. अनेक गावांमध्ये झाडं उन्मळून पडली, तर अनेक गावात वीज पुरवठा खंडित. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. रब्बी हंगामातील कापणीवरती आलेल्या धान पिकांना पावसाचा फटका. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धान पिकं जमीनदोस्त. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अनेक भागात पावसाची हजेरी. वादळी वारा आणि पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणाचा हवामान विभागाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट. गोरेगाव तालुक्यात गारपिटीमुळे आंबा बागांना फटका. धान पिकासह भाजीपाल्याचंही नुकसान. जळगावच्या वराड खुर्द गावात शेतात शॉर्ट सर्किटनं शेतकऱ्यांच्या मक्याला आग. शेतातील विजेच्या तारांवरती अचानक शॉर्ट सर्किट होऊन शेतात आग लागल्याची माहिती. अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळच्या उमरी शेत शिवारात पावसामुळे काढणीला आलेल्या तीळ पिकाचं मोठं नुकसान. शेतात उभे असलेले तीळ आडवे झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारं उत्पादन घटलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिमच्या रिसोड शहरासोबतच कंकरवाडी, आगरवाडीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे केळीचं नुकसान भरपाई देण्याची केळी उत्पादकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे भात पिकाचं मोठं नुकसान. कापणीच्या उंबरठ्यावरती असलेली पिकं उद्ध्वस्त. तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.